नमस्कार, प्रिया स्टाईल हब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आहे ना एक कुर्ती कटिंगचा व्हिडिओ बघणार आहे। आता त्याचं मेजरमेंट कसं आहे ते तुम्हाला स्क्रीनवर शेअर होईल। तर चला आता आपण कटिंगला सुरुवात करूया। हे पहा, याचा आहे ना आपल्याला पुढचा भाग अगोदर कट करून घ्यायचा, कारण का याच्यामध्ये गळ्याच्या इथे हे आहे, वर्कचं काम आहे, त्याच्यामुळे पुढचा भाग अगोदर कटिंग करून घेऊन नंतर मी बॅक पार्ट कटिंग करून घेणार आहे। वर्कचा पार्ट नसता तर दोन्ही आपण एक साथ केलं असतं। तर आता त्याच्या मेजरमेंट प्रमाणे आपण सुरुवात करूयात। हे पायाची पूर्ण उंची आहे 40। तर आपण एक 40 वरती मी एक मार्किंग करून घेते। सव्वा 7 वर एक मार्किंग करून घेते। अगोदर हे कपडा वाकडा तिकडा आहे म्हणून वरती मी एक लाईन मारून घेते। तर चॉक आणि हे सगळं एक साथच झालंय। आता हे पाहे मी उलट साईडने मार्किंग करत नाही, हे सुलट साईडने मार्किंग करते, कारण का ते तुम्हाला दिसणार नाही म्हणून। नाही तर तुम्ही कपड्यावर मार्किंग करताना नेहमी उलट साईडने मार्किंग करत चाल। आता इथे बघा अर्धा इंच पण शोल्डर डाऊन करायचे आणि त्याच्यानंतर आर्महोल साठी मार्किंग करूया। 17 इंच आहे, तर मी 6.25 वर मार्किंग करते। 7 इंच वर केलं तरी चालेल, 7 वर करते। आता इथं किती शोल्डर घेतले ते चित्र घेऊन एक लाईन मारून घेऊया। हे झालं। आता कमरेसाठी आपण 14.5 इंच वर एक मार्किंग करणार आहोत आणि हिप साठी 21.5 आणि हे दोन्ही लाईन आपण सरळ करून घेऊ। तर हे पाहिजे तुम्हाला मी हे समजावते। आता याची चेस्ट किती आहे 36, तर 9 इंच वर एक मार्किंग केलंय आणि मी 1 इंच लूजिंग देते आणि 2 इंच म्हणजे पूर्ण 12 इंचची घडी झाली। कमर आहे 30 इंच, सॉरी 31 इंच आहे, तर 7.25 आणि याच्यावरती पण मी 1 इंच लूजिंग देणार आहे आणि त्याच्या पुढे 2 इंच आपलं सिलाई मार्जिन। आता याची हिप आहे 40, त्याचा चौथा भाग होतो 10, ह्याच्यावरती सुद्धा 1 इंचचं लूजिंग आणि याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच सिलाई मार्जिन द्यायचं। आता हे सगळ्या लाईन आहेत, त्या आपण हे पाहे शेप केलंय, तर हे पाहे फिटिंगचं मार्किंग झालं। आता खाली आपण 40 इंचावर ती मार्किंग केलं होतं,
तर हे 2.25 इंच एक्स्ट्रा घेऊया आपण याच्यामध्ये. 2 इंच एक्स्ट्रा घेऊन याचं लाईन मारून घ्यायची. म्हणजे तुमची पूर्ण उंची असेल त्याच्यात तुम्ही 2 इंच एक्स्ट्रा घ्या. त्याच्यामध्ये तुमचं शिलाई मार्जिन आणि तुमचं खाली जे आपण हे पट्टी फोल्ड करतो त्याच्यासाठी होईल. आता इथं बघा आपण हिपचं मार्किंग केलेलं आहे. किती आहे? 11:15 आहे. तर तेच आपण इथं खाली करून घ्यायचं. थोडस तुम्ही वाढवू पण शकता. मी तर 11 करते आणि पुढं 1.5 इंच आपल्याला फोल्ड करण्यासाठी घ्यायचं आणि हे लाईन आपण अशी सरळ मारून घेऊयात. सॉरी, व्हिडिओ मध्येच कट झाला होता. तर हे आपण इथं हे मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इथं 1.5 इंच मार्जिन ठेवून हे चाक फोल्ड साठी आपण हे असे लाईन मारून घ्यायची. आता हे जे मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला कटिंग करून घ्यायचंय. त्याचा आर्मोलचा शेप द्यायचा राहिलाय. तर आता आपण हा आर्मोल शेप देऊन घ्यायचा. इथून आहे ना 1.5 इंच वरती जायचं आणि इथून हा असा शेप, नाही तर तुम्ही फ्रेंच कर्व स्केलने शेप हे असा फ्रेंच कर्व स्केल ठेवून इथून थोडस अर्धा इंच आतमध्ये येऊन एक लाईन मारून घ्यायची. हे पाठीमागच्या बाजूचं कटिंग करतोय ना आपण, एक अशी लाईन मारून घ्या आणि इथून असा हा फ्रेंच कर्व ठेवून असा शेप देऊन घ्यायचा. तसं फ्रेंच कर्व बसतोय तसं असा शेप देऊन घ्यायचा. तर हा झाला आपला पाठीमागच्या याचा. आणि आपण पुढच्या याचा पण इथे शेप देऊन घेऊयात. तर आता आपण ना हे पाठीमागच्या ह्याच्यावरच आपण कटिंग करणार आहोत. अर्धा इंचाचा शोल्डर स्लोप द्यायचा आहे. तर इथं आपण गळ्यासाठी 2.5 इंच ठेवणार आहे आणि हा अर्धा इंचाचा शोल्डर स्लोप देऊन घ्यायचा आणि याच्यावरती असं कटिंग करून घ्यायचं. तर हा बाहेरचा आहे ना पाठीमागच्या साईडचा आर्महोल, त्याच्यावरूनच आपण कटिंग करून घेऊ. चला, पुढच्या साईडचं कटिंग झालंय. आता ह्याच्या गळ्याचं जे आहे ते मी बोक्रमोर गळा कटिंग करणार आहे. कारण का याचं हे पण आहे, डिझाईन पण आहे आणि हे आहे. तर ते ठीक आहे. चला आपण आता पाठीमागच्या ह्याचं कट सिंपल बघा. हे मी घ्यायची घडी करून आहे ना, हा पुढचा भाग आहे ना तो याच्यावर असा ठेवून घेतलाय. आता आपला मागच्या भागापेक्षा पुढच्या भागापेक्षा मागचा भाग 1 इंच मोठा असतो. तर आता आपण हे 1 इंच एक्स्ट्रा घेऊन याच्यावरती एक लाईन मारून घेऊया आणि बस, बाकी काय नाही. सिंपल जसं आहे तसं आपल्याला याचं मार्किंग करायचं. सेम मार्किंग करायचे किंवा सेम फक्त हे मार्किंग करून घ्या तुम्ही. आणि याचं असं कटिंग करून घ्यायचं सिंपल. आता बघा आपलं मागच्या आणि पुढच्या भागाचं कटिंग झालेलं आहे. तर आपल्याला इथं आता चाक फोल्ड करायचं आहे. इथं आपल्याला एक नॉच मारून घ्यायचंय. एक आपल्याला हिपच्या जागेवर नॉच मारून घ्यायचंय. एक कमरेच्या जागेवर आणि एक
फिटिंग. आणि गळ्याच्या ठिकाणी पण आपल्याला एक नॉच मारून घ्यायचंय. बस सिंपल आपलं एवढं नॉच मारून झाले. आता हे आपल्या पुढचे आणि मागचे दोन्ही पार्ट झाले. आता आपण स्लीव्ज कटिंग करून घेणार आहोत. आता स्लीव साठी कपडा खूप कमी आहे, तर आता आपण स्लीव्ज ऍडजस्ट करून आता याच्यामध्ये जॉईंट देईल. बघूयात कुठल्या जागेवरून कशी स्लीव्ज निघते. मला 17 इंचाची स्लीव्ज हवी आहे, हे 13 इंचच आहे. तर आता स्लीव्ज ऍडजस्टमेंट करून ही पण मी बाजूची कटिंग केली. तर मला ह्याच्यातून ही 11 इंचाची बाजू भेटली. तर मी आता खाली काय करणार आहे, याला मला 4 इंच अजून वाढवायचे. तर मी एक वेगळी पट्टी तयार करून मध्ये एक लेस लावून थोडीफार डिझायनिंग करून ह्याची बाही ऍडजस्ट करून घेणार आहे. ठीक आहे, आता हे आपलं कटिंग झालंय. आता आपण जाऊया मशीनवर.
हा पा ह्या ड्रेसचा हा फायनल लुक आहे. जर तुम्हाला हा ड्रेसचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.